Last time we have seen about the mode of we have seen about the species concept. Now mode of speciation. Mode of speciation means the formation. Speciation means formation of species. Speciation म्हणजे काय? Formation of species. According to Mayer in 1970, true speciation or multiplication of species may occurs by two broad categories. स्पेशिएशन म्हणजे काय? नवीन स्पेशीज तयार होणे, ती जी काही प्रोसेस राहत असते त्याला स्पेशिएशन असं म्हणत असतात. आणि मेयरने 1970मध्ये ट्रू स्पेशिएशन ऑर मल्टिप्लिकेशन ऑफ स्पेशीज मे बी ऑकर टू कॅटेगरीज, दोन कॅटेगरीजमध्ये तिने डिवाईड केलेले आहे. एक आहे इंटॅनियस स्पेशिएशन आणि दुसरं आहे ग्रॅज्युअल स्पेशिएशन. द इंटॅनियस स्पेशिएशन मीन्स सच स्पेशिएशन ऑकर्स थ्रू इंडिव्हिज्युअल. जे स्पेशिएशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ स्पेशीज जे काय राहत असतं, नवीन स्पेशीज तयार होण्याची प्रक्रिया जी राहत असते, हे इंडिव्हिज्युअल लेवल वैयक्तिक लेवलला फॉर्म होत असते. आणि इट इज ऑफ द फॉलोइंग टाईप्स. इंटॅनियस पुन्हा अजून फॉलोइंग टाईप राहत असते. एक असते जेनेटिकल आणि दुसरं असते सायटॉलॉजिकल. आता जेनेटिकल जे आहे हे सिंगल म्युटेशनच्या साह्याने बाय सिंगल म्युटेशन इन अ सेक्शुअल स्पेसीज अँड बी बाय मॅक्रोजेनेसिस. तर जे काही जेनेटिकल राहत असतं हे सिंगल म्युटेशन. म्युटेशन म्हणजे काय? सडन चेंज इन अ क्रोमोझोमल स्ट्रक्चर ड्युरिंग द मिओसिस, मॅक्रोजेनेसिस. आणि दुसरं टाईप आहे सायटॉलॉजिकली इन अ पार्शियली ऑर होरली सेक्शुअल फेज. जे काही सेक्शुअल फेज राहत असतं, सेक्शुअल फेज म्हणजे जे काही गोनॅड फॉर्मेशन राहत असतं त्याच्यामध्ये जो काही चेंज होत असतो त्याच्यामध्ये बाय क्रोमोझोमल म्युटेशन ऑर ॲब्रेशन. त्याच्यामध्ये क्रोमोझोमल म्युटेशन राहत असतं किंवा ॲब्रेशन राहत असतं. म्युटेशन पाहिलेलं आहे आपण पहिल्या त्याच्यामध्ये. म्युटेशन, ॲब्रेशन म्हणजे काय? ट्रान्सलोकेशन, हायब्रिडायझेशन वगैरे हे पॉलिप्लॉइडी. त्यानंतर दुसरं आहे पॉलिप्लॉइडी. पॉलिप्लॉइडी मीन्स डुप्लिकेशन ऑफ जीन्स ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोमचं डुप्लिकेशन होत असतं. होल सेट जो काही क्रोमोझोमचा राहत असतो त्याला पॉलिप्लॉइडी असं म्हणत असतात. तर त्याच्यामध्ये फर्स्ट पाहणार आहोत आपण ग्रॅज्युअल स्पेशिएशन थ्रू द पॉप्युलेशन. त्याच्यामध्ये दोन प्रकार राहत असतात ग्रॅज्युअल स्पेशिएशनचे. एक आहे जॅग्रॉफिकली और ॲलोट्रॉपिक स्पेशिएशन आणि दुसरं आहे सिम्पॅट्रिक स्पेशिएशन. ग्रॅज्युअल स्पेशिएशनमध्ये दोन प्रकार, जॉग्रॉफिकली आयसोलेटेड किंवा ॲलोपॅट्रिक स्पेशिएशन आणि दुसरं आहे सिम्पॅट्रिक. द ग्रॅज्युअल स्पेशिएशन मीन्स द ग्रॅज्युअल डायव्हर्जन ऑफ पॉप्युलेशन जे राहत असतं, लोकसंख्या जी राहत असते हळूहळू डायव्हर्ट होत असते इकडे तिकडे, त्याला ग्रॅज्युअल स्पेशिएशन असं म्हणत असतात. अंटील दे रीच द लेवल ऑफ स्पेसिफिक डिस्टिंक्टनेस. आणि त्याच्या स्पेसिफिक डिस्टिंक्टनेसपर्यंत पोचत असतात. आणि द टू मोड्स ऑफ ग्रॅज्युअल स्पेशिएशन हॅव बीन पोच्युलेटेड. दोन मोड राहत असतात ग्रॅज्युअल स्पेशिएशनचं. एक आहे ॲलोपॅट्रिक स्पेशिएशन आणि दुसरं आहे सिम्पॅट्रिक स्पेशिएशन. वन इन्व्हॉल्विंग जॅग्रॉफिकली सेपरेशन ऑफ द डायव्हर्जिंग पॉप्युलेशन, त्याला ॲलोपॅट्रिक किंवा जॉग्रॉफिक आयसोलेशन असं म्हणत असतात. आणि दुसरं जे राहत असतं अदर इन्व्हॉल्विंग डायव्हर्जन विदाउट जॉग्रॉफिक सेपरेशनच्या विदाउट त्याच्यामध्ये डायव्हर्जन होत असतं, त्याला सिम्पॅट्रिक स्पेशिएशन असं सुद्धा म्हणत असतात. आता फर्स्ट पाहू आपण ॲलोपॅट्रिक स्पेशिएशन वेन टू रिलेटेड पॉप्युलेशन ऑक्युपाय जॉग्राफिकली ऑर स्पार्शियली सेपरेटेड एरिया दे आर कॉल्ड ॲलोपॅट्रिक. ॲलो म्हणजे एकमेकांपासून सेपरेट जे राहत असतात. वेन टू रिलेटेड सारखेच पॉप्युलेशन जे राहत असतात हे जॉग्राफिकल एरियामध्ये सेपरेट होत असतात, त्याला ॲलोपॅट्रिक पॉप्युलेशन. द इव्होल्युशन ऑफ ॲलोपॅट्रिक पॉप्युलेशन इन टू सेपरेट स्पेसीस इज कॉल्ड ॲलोपॅट्रिक स्पेशिएशन. इव्होल्युशन म्हणजे त्यांचं इव्होल्युशन होत असतं सेपरेट स्पेशीजमध्ये, त्याला ॲलोपॅट्रिक. अँड इट इज अ स्पेशिएशन इन डिफरंट प्लेसेस. आणि वेगवेगळ्या स्पेसीसमध्ये हे स्पेशिएशन होत असतं. स्पेसीज इज फॉर्म ऑफ मेनी इंटरब्रीडिंग पॉप्युलेशन. या ज्या काही स्पेशीज राहत असतात त्याच्यामध्ये इंटरब्रीडिंग होत असतं. आणि त्यांच्यामध्ये जे काही जीन राहत असतात हे जीन शेअर होत असतात जीन पूलच्या साह्याने. जीन पूल म्हणजे काय? त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी ऑफ जीन
फ्रिक्वेन्सी जी राहत असते जीनची. अँड वेन देअर ॲपियर अ जॉग्राफिकल बॅरियर, जर समजा त्यांना जॉग्राफिकल बॅरियर अडथळा निर्माण झाला, द स्पेसीज इज स्प्लिट, आणि त्या स्पेसीज काय होत असतात, तुटत असतात, स्प्लिट होत असतात इंटू 2 ऑर मोर ग्रुप्स, आणि त्यांचे एक किंवा दोन किंवा 3 ग्रुप्समध्ये त्याचं रूपांतर होत असतं. अँड दिस ग्रुप्स सेपरेटेड बाय जॉग्राफिकल बॅरियर्स आर कॉल्ड ॲलोपॅट्रिक पॉप्युलेशन. आणि हे जे काही ग्रुप राहत असतात हे जॉग्राफिकली सेपरेटेड होत असतात, त्याला ॲलोपॅट्रिक पॉप्युलेशन असं म्हणत असतात. इन सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ॲनिमल्स, जॉग्राफिकली आयसोलेशन इज द फर्स्ट स्टेप्स इन स्पेशिएशन. जॉग्राफिकल आयसोलेशन जे राहत असतं सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ॲनिमल्समध्ये, ते फर्स्ट स्टेप राहत असतं स्पेशिएशन. अँड धिस ब्रिंग्स अबाउट द सेपरेशन अबाउट द पॉप्युलेशन. त्याच्यामध्ये सेपरेशन होत असतं, पॉप्युलेशनचं सेग्रिगेशन होत असतं. अँड द डिग्री ऑफ सेपरेशन नीड्स इज स्टील नॉट क्लिअर. त्याचे जे काही सेपरेशन राहत असतं हे क्लिअर झालेले नाही. फॉर एक्झाम्पल ॲनिमल मूविंग ॲट अ फास्टर स्पीड, जे ॲनिमल फास्टर स्पीडने मूविंग करतात, फॉर एक्झाम्पल बर्ड्स, मॅमल्स, द डिग्री ऑफ आयसोलेशन शुड बी ग्रेटर. त्यांचं आयसोलेशन म्हणजे सेग्रिगेशन, सेपरेशन हे जास्त प्रमाणात राहत असतं. अँड फॉर स्मॉल सिडेंटरी ॲनिमल्स द डिग्री ऑफ स्पेशल आयसोलेशन इज रिक्वायर्ड मच लेस. आणि जे काही सिडेंटरी म्हणजे अटॅच राहत असतात, त्यांचं आयसोलेशन हे लवकर होत नाही. द नेचर ऑफ म्युटेशन, रिकॉम्बिनेशन, नॅचरल सिलेक्शन, जेनेटिक ड्रिफ्ट फ्रॉम वन पॉप्युलेशन टू अदर. जे काही म्युटेशन, रिकॉम्बिनेशन हे जे काही डेफिनेशन आहेत, हे नॅचरल सिलेक्शन हे त्याच्यामध्ये अप्लाय होत असतं. आणि ते डिफरंट जेनेटिक डायव्हर्जन्स त्याच्यापासून तयार होत असतं. अँड वेन जेनेटिक डायव्हर्जन इज डेव्हलप, द पॉप्युलेशन विच वन्स मेड इफेक्टिव्ह इंटरब्रीडिंग फेल टू इंटरब्रीड. आणि त्याच्यामध्ये जेनेटिक पॉप्युलेशन जर निर्माण झालं, डायव्हर्जन निर्माण झालं, तर ते जे काही स्पेशीज राहत असते त्याच्यामध्ये इंटरब्रीडिंग होत नाही. आणि त्याच्यामध्ये ब्रॉड बाय द मायग्रेशन किंवा मायग्रेशनमुळे डिसॲपिरन्स ऑफ बॅरियर्स त्याच्यामध्ये होत असतं. दिस इज द पॉईंट रीच राहणं, हा जो काही पॉईंट राहत असतो हा रीच होत असतो. पॉप्युलेशन मे लाईव्ह इन अ सेम एरिया अँड स्टील रिटेन द इंटिग्रिटी ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह जीन पूल. एकच एरियामध्ये राहत असतात परंतु त्यांची इंटिग्रिटी रिस्पेक्टिव्ह जीनची होत नाही. दे आर नाव डिसिग्नेटेड ॲज अ सेपरेट स्पेशीज. आणि ते सेपरेट स्पेशीजमध्ये जे डायव्हर्जन त्यांचं सेपरेशन झालेलं राहत असताना ते सेपरेट स्पेशीज राहत असतात. सिम्पॅटिक स्पेशिएशन, वेन टू पॉप्युलेशन ऑक्युपाईंग साईड बाय साईड evolve into two separate species, the speciation is called sympathetic speciation. जेव्हा दोन पॉप्युलेशन हे साईड बाय साईड दोन स्पेशिएशन, दोन सेपरेट स्पेशीज तयार होत असतात, त्याच्यापासून त्याला सिम्पॅटिक पॉप्युलेशन, सिम्पॅट्रिक स्पेशिएशन किंवा सिम्पॅट्रिक पॉप्युलेशन असं सुद्धा म्हणतात. द इव्होल्युशन ऑफ सिम्पॅट्रिक पॉप्युलेशन इंटू सेपरेट स्पेशीज इज कॉल्ड सिम्पॅट्रिक पॉप्युलेशन. त्याचं इव्होल्युशन जर झालं सेपरेट स्पेशीजमध्ये तर त्याला सिम्पॅट्रिक पॉप्युलेशन असं म्हणत असतात. अँड इट इज द स्पेशिएशन इन अ सेम प्लेस, एकाच प्लेसमध्ये हे स्पेशिएशन होत असतं. अँड सिन्स सिम्पॅट्रिक पॉप्युलेशन आर लिव्हिंग इन द सेम हॅबिटॅटमध्ये सिम्पॅट्रिक पॉप्युलेशन हे राहत असतं. फूड स्पेस अँड अदर रिक्वायरमेंट ऑफ लाईफ त्याच्यासाठी आवश्यक राहत असते. अँड टाईड ओव्हर द कॉम्पिटिशन, आणि ते जे काही कॉम्पिटिशन राहत असतात त्याच्यावर मात करत असतात. अँड लेस ॲडॅप्टेड पॉप्युलेशन फॉलो वन ऑदर फॉलोइंग मेथड्स, आणि एकमेकांचे मेथडने फॉलोइंग मेथडच्या साह्याने ते फॉलो होत असतात. इट मे बिकम एक्स्टिंक्ट, आणि ते जे काही कॉम्पिटिशनमध्ये काही वेळेस नष्ट होत असतात. इट मे मायग्रेट टू अदर रिजन, किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेट होत असतात. इट मे अंडरगो इव्होल्युशनरी चेंजेस, त्याच्यामध्ये इव्होल्युशनरी चेंजेस होत असतात, बदल होत असतो. फॉर एक्झाम्पल, इट इज अ पॉप्युलेशन, इफ इट इज अ पॉप्युलेशन ऑफ सीड इटिंग बर्ड्स, जर सीड इटिंग बर्ड्स जर पॉप्युलेशन असेल, अँड द बर्ड विल डेव्हलप स्ट्रॉंगर, आणि जे काही बर्ड राहत असतात त्याच्यामध्ये स्ट्रॉंगर अँड हेवियर बीक निर्माण होत असते, मजबूत बीक निर्माण होत असते. अँड दे कोप विथ द लार्जर सीड, आणि मोठमोठाले जे काही सीड राहत असतात हे सीड खाण्यासाठी ते युटिलाइज करत असतात. आणि कॉम्पिटेटर जे राहत असतात ते कॉम्पिटेटर बनत असतात फूडसाठी. अँड दे मे चेंज देअर फूड एंटायरली, किंवा त्याचं जे काही फूड राहत असतं ते एंटायरली ते चेंज करत असतात. अँड दस पॉप्युलेशन डेव्हलप व्हेरिएशन, त्या पॉप्युलेशनमध्ये व्हेरिएशन निर्माण होत असतं. इन ॲडिशन टू दिस कॉम्पिटिशन देर आर अदर फॅक्टर्स लाईक म्युटेशन, रिकॉम्बिनेशन, पॉलिप्लॉइडी हायब्रिडायझेशन, natural selection, genetic drifts, isolation, founder principles,
आपण निओ डार्विनिझममध्ये हे पाहिलेले, हे सुद्धा त्याच्यामध्ये ॲप्लाय होत असतात. अँड दिस फॅक्टर ब्रिंग्स अबाउट द जेनेटिक डायव्हर्जन, आणि हे फॅक्टर जेनेटिक डायव्हर्जन्स त्याच्यामध्ये निर्माण करत असतात. अँड व्हेन जेनेटिक डायव्हर्जन इज इस्टॅब्लिश्ड, जर जेनेटिक डायव्हर्जन निर्माण झालं तर रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन इज इस्टॅब्लिश्ड, म्हणजे रिप्रोडक्टिव्हली ते सेपरेट होत असतात स्टेप बाय स्टेप अँड जनरेशन आफ्टर जनरेशन, प्रत्येक जनरेशनमध्ये. अँड हेन्स द पॉप्युलेशन फेल टू इंटरब्रीड, आणि ते पॉप्युलेशन जे राहत असतं पूर्वीचं ते फेल होत असतं इंटरब्रीडिंग. अँड वेन देर इज अ नो इंटरब्रीडिंग द जीन फ्लो इज प्रिव्हेंटेड, आणि त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग झालं नाही तर जीन फ्लो जो राहत असतो, जीन फ्लो प्रिव्हेंटेड होत असतो, म्हणजे एका जनरेशनमधनं दुसऱ्या जनरेशनमध्ये जात नाही. आणि हेन्स देर इज अ नो पॉसिबिलिटी फॉर मिक्सिंग अप ऑफ जीन, आणि त्या ठिकाणी जीन जे राहत असतात हे मिक्सिंग होत नाही. अँड कॉन्सिक्वेंटली ईच पॉप्युलेशन मेंटेन अ सेपरेट अँड डिस्टिंक्ट जीन पूल, आणि प्रत्येक पॉप्युलेशनमध्ये त्यांचा सेपरेट जीन पूल राहत असतो, जीन फ्रिक्वेन्सी राहत असते. अँड नाऊ द पॉप्युलेशन आर रँक्ड ॲज अ 2 सेपरेट स्पेशीज, आणि ते पॉप्युलेशन जे राहत असतं हे 2 सेपरेट स्पेशीजमध्ये राहत असतं. तर याच्यामध्ये फिगर दाखवलेली आहे. ॲलोपॅट्रिक पॉप्युलेशन, हे ॲलोपॅट्रिक पॉप्युलेशनची फिगर आहे. याच्यामध्ये पॅरेंट जे आहेत हे पॅरेंटचं 2 किंवा 3 भागांमध्ये डिव्हिजन झालेलं आहे, आणि 3 त्याच्यामध्ये जीन फ्रिक्वेन्सी जी आहे हे जीन फ्रिक्वेन्सी सेपरेट झालेली आहे. त्यानंतर हे सिम्पॅट्रिक पॉप्युलेशन आहे. हे सिम्पॅट्रिक पॉप्युलेशन हे पॅरेंट्स आहेत, पॅरेंट्सपासनं ते काही न्यू स्पेशीज तयार झालेले आहे, आणि न्यू स्पेशीजमध्ये हे नवीन जीन पूल जे आहेत हे नवीन जीन पूल त्याच्यामध्ये निर्माण झालेले आहे. तसेच सिम्पॅट्रिक पॉप्युलेशन, ॲलोपॅट्रिक पॉप्युलेशन जे आहे याच्यामध्ये सुद्धा जीन पूल जे आहे, जीनची फ्रिक्वेन्सी ही नवीन फॉर्म झालेली आहे. हिअर वी आर completed chapter number 5. Rest of the detail we'll see next time.